लाडकी बहीण योजना अत्यंत आनंदाच्या 2 बातम्या तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दुसरी आनंदाची बातमी तर तुम्हाला एकदम आनंदी करून टाकणार आहे, त्याच्यामुळे प्रत्येक ताईने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लवकरात लवकर विचारायचे। ज्या ताईंना अजून पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी सांगतोय 3000 रुपये तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहेत। ते कधी भेटणार आहेत ते पण सांगणार आहेत। त्याचबरोबर ज्या ताईंना 1500 रुपयाचा हप्ता भेटला नाहीये तो हप्ता पण लवकरात लवकर सुरू होणार आहे। त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये। तुमचे प्रश्न असतील ते लवकरात लवकर विचारा, कारण प्रश्न उत्तर या लेक्चर मध्ये मी घेणार आहे। आणि त्याचबरोबर एक भयानक गोष्ट आज घडलेली आहे। तब्बल 30 फॉर्म एका दादानी भरलेत आपल्या बायकोसाठी। तर लक्षात घ्या, त्या दादावर कारवाई सुरू आहे। तुम्ही जर असे कोणी फॉर्म भरले असतील तर सावधान, एकापेक्षा जास्त फॉर्म भरायचे नाहीत। आपल्यामुळे इतर ताईंना पैसे या ठिकाणी भेटत नाहीयेत। ज्या ताईंना अजून पैसे भेटले नाही त्यांना विचारा किती दुःख होते। तर ताईंनो लक्ष घ्या, तुम्ही जरी असे 2 फॉर्म भरले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय भरलेत का कोणी, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। एकापेक्षा जास्त फॉर्म कोणी भरू नका, कारण कारवाई होणार आहे। तुमचे पैसे तर जातीलच जातील, वरून तुमच्यावर कारवाई देखील होणार आहे। त्याच्यामुळे कृपया करून आपले व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक ताईला एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, लक्षात घ्या, कोणी एकापेक्षा जास्त फॉर्म भरू नका। एकच फॉर्म भरायचा आहे, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत, लक्षात घ्या। चला, पहिली गोष्ट महत्वाची आनंदाची बातमी आहे की तुम्हाला आता 3000 रुपये जे आहेत पहिल्या टप्प्यात भेटले नाहीये, दुसऱ्या टप्प्यात भेटले नाहीत, त्यांना 3000 रुपये या ठिकाणी सोमवारपासून भेटायला सुरुवात होणार आहे। काही त्यांना अगोदर पण भेटतील, लक्षात घ्या, सोमवारपासून तर भेटणारच आहेत, पण काही त्यांना अगोदर पण भेटायला सुरुवात होणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1500 रुपयाचा हप्ता हा तुम्हाला कधी सुरू होणार आहे माहितीये तुम्हाला? 14 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे। तर या 2 आनंदाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या। चला प्रश्न उत्तर बघणार आहेत। तुमचे काही असे प्रश्न असतील तर तुमचं नाव, गाव, जिल्हा, फॉर्म कधी भरलाय, सबमिट कधी केलाय, अप्रूव्ड कधी झालाय, डीबीटी कधी कंप्लीट झालाय ते मला सांगायचं आहे। आणि अजून एक महत्वाची गोष्ट बघा, पहिल्या टप्प्यात जरी फॉर्म भरला होता त्यांना दुसऱ्या टप्प्यात पैसे का नाही आले त्याचं कारण आपण शोधलेलं आहे। त्यांना पैसे का आले नाहीत ते पण तुम्हाला मी सांगणार आहे, कारण की बघा तुमचा हा दादा तुमच्यासाठी छान छान माहिती घेऊन येतो, त्याचबरोबर अभ्यास करून झटून सगळीकडून माहिती गोळा करून तुमचे प्रश्न सोडवत आहे। त्याच्यामुळे ज्या ताईंनी 31 जुलैच्या अगोदर फॉर्म भरले किंवा ज्या ताईंनी 20 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरून अप्रूव्ड भेटलं होतं त्यांना पण पैसे आले नव्हते दुसऱ्या टप्प्यात। का नाही आलेत तर त्याचं एक कारण तुम्हाला सांगतोय। असं सरकारतर्फे किंवा अधिकाऱ्यातर्फे माहिती मिळालेली आहे की जर तुम्ही फॉर्म सबमिट केलाय, फॉर्म लक्षात घ्या, आता तुम्हाला उदाहरणासहित सांगतो, जर एका ताईंनी समजा 1 ऑगस्टला फॉर्म भरलाय, कधी 1 ऑगस्ट किंवा त्याच्या अगोदर फॉर्म भरलाय, सबमिट झाला त्यांचा 2 ऑगस्टला, समजा एक एक्झाम्पल घ्या, उदाहरण सांगतोय, 2 ऑगस्टला त्यांना अप्रुव्हल आलंय, पण जर त्यांचं डीबीटी त्यावेळेस जर डीबीटी पूर्ण नसेल, म्हणजे 2 ऑगस्टच्या अगोदर त्यांचं डीबीटी पूर्ण नसेल तर त्यांना दुसऱ्या टप्प्यात पैसे आले नाहीत। याचा अर्थ तुमचं डीबीटी अप्रुव्हलच्या अगोदर होणं खूप गरजेचं होतं। दुसऱ्या टप्प्यासाठी सांगतोय, बरेच ताई म्हणत होते की सर आम्ही अप्रूव्ड झालंय, आम्हाला SMS आला होता, आम्ही नंतर डीबीटी करून घेतलंय तरी कसं काय पैसे आले नाहीत? तर याचं एकमेव कारण सरकारतर्फे आलंय, अधिकाऱ्यातर्फे आलंय आणि तुमच्यासाठी मी ते कारण सांगत आहे। कारण की बघा ही माहिती आपण बऱ्याच ठिकाणी चौकशी करून आपल्याला मिळालेली आहे। त्याच्यामुळे डीबीटी जर अगोदर झालं असतं तुमचं अप्रूव्डच्या डेटच्या अगोदर, म्हणजे तुम्ही फॉर्म सबमिट केलाय, सबमिट केल्यानंतर तुमचं डीबीटी कंप्लीट झालेलं असतं आणि त्यानंतर अप्रूव्डचा मेसेज आला असता तर तुम्हाला 100% दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येणार होते। हे एक कारण या ठिकाणी समोर आलंय। अजून 2-3 कारण आहेत ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका। चला बघा,
कोणत्या ताईला अजून पैसे आले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला सगळ्यात पहिला प्रश्न आपण बघूया. मुख्यमंत्री साहेब 13 जुलैला फॉर्म भरला, 1 ऑगस्टला अप्रूव्ह झाला असून पैसे मिळाले नाहीत. पनवेलमध्ये राहते मी, महाराष्ट्रातील बाई आहे, निराधार आहे, मुख्यमंत्र्याच्या गावची आहे, कोकणपट्टीतली मी आहे, पण शिंदे साहेब आहे, बँक कुठे आहे शोधायच्या 1-2 खाते असलेले कसं समजायचं, आम्हाला काही समजायचं मार्ग नाही, तर आम्हाला गव्हर्नमेंटचा माणूस बँकेत बसवा. बघा ताईंनी खूप छान स्वरूपाची एक वेदना मांडली आहे की बाबा आम्हाला बँकेत किती अकाउंट आहेत काय सगळं माहित नाहीये. कारण की बघा या महाराष्ट्रामध्ये अशा ताई नाहीत की ज्या सगळे एज्युकेटेड आहेत, सगळ्या शिकलेल्या आहेत किंवा सगळ्यांना या ठिकाणी समजतं की बँकेमध्ये कसं अकाउंट चेक करायचं, मोबाईल कसा चेक करायचा. अशा भरपूर साऱ्या ताई आहेत की त्यांना ते मोबाईल वापरता येत नाही, बँकमध्ये जाऊन समजत नाहीये किंवा बँकेमधली त्यांना मदत करत नाहीये. तर ताईचा असं रिक्वेस्ट आहे की बाबा बँकेमध्ये तुमचा एक गव्हर्नमेंटचा माणूस बसून टाका. छान स्वरूपात ताई विचारलंय, नक्कीच याच्यावर पुढाकार घेऊया आपण आणि हा प्रश्न आपण पुढे मांडूया. चला पुढचा प्रश्न ताईचा बघूया. फॉर्म भरताना डीबीटी बँक ऑफ बडोदा होतं, आता इंडिया पोस्टचं डीबीटी केलंय, अकाउंटमध्ये पैसे येतील का? ताई एक गोष्ट घ्या, तुमचं डीबीटी ऑलरेडी कंप्लीट होतं तर तुम्ही नवीन डीबीटी काढायची गरज नव्हती. हा दुसरा एक महत्वाचा. बघा बऱ्याच ताईंना दुसऱ्या टप्प्यात पैसे का नाही आलेत तर बऱ्याच चुका केल्यात. जर तुम्ही अशा चुका करत असाल तर बघा तुमचा दुसरा जो 1,500चा हप्ता आहे ना तो पण येणार नाही नंतर. लक्षात घ्या. काही त्याचं असं मत आहे की बाबा पहिल्या वेळेस मला 3,000 भेटले म्हणजे 1,500 तुम्हाला चालू राहतील, असं नाही. काही त्यांचे असे पण मेसेज आले की सर माझं एक जुनं खातं वडिलांच्या नावावर होतं तर मी काय केलं, आता डीबीटी ते होतं त्याला पैसे पण आले, पण मी काय केलं त्या वडिलाचं अकाउंट बंद केलं आणि मी नवऱ्याच्या नावावर काय केलं, नवऱ्याच्या तिथं आल्यानंतर तिथलं अकाउंट काढलं, नवीन अकाउंट काढलं, मग आम्ही त्याला डीबीटी त्याला जोडले. आता मग पैसे कुठल्या अकाउंटला येतील, पहिल्या अकाउंटला येतील का दुसऱ्या अकाउंटला? कृपया करून ताईंनो अशा काही चुका करू नका. कारण की काय होतं, तुम्हाला एकदा ऑलरेडी पैसे आले तुमच्या अकाउंटला, डीबीटी ते झालंय, तर उगाच तुम्ही नवीन बँकेमध्ये जाऊन अकाउंट काढण्याची गरज नाहीये. डीबीटी एकदा झालंय तुमचं, अकाउंटला पैसे आलेत तर तेच कंटिन्यू ठेवा. उगाच जास्त अकाउंट काढण्यामध्ये परत दुसरे नवीन अकाउंट काढण्यामध्ये काही उपयोग नाही. जर पैसे आले असतील तर लक्षात घ्या, कुणाच्या दादाच्या नावावर आले असतील, कुणाच्या ताईच्या नावावर आले असतील, कुणाच्या वडिलाच्या नावावर, तर त्यांच्या अकाउंटमधून तुमच्या अकाउंटला पैसे घ्या. पण उगाच त्यासाठी नवीन अकाउंट काढायची गरज नाहीये ताईंनो. लक्षात घ्या, हा मुद्दा खूप महत्वाचा होता. सर्व ताईंनी याकडे लक्ष द्या. चला पुढचा प्रश्न. श्री स्वामी समर्थ दादा, ओके, मी 22 जुलैला फॉर्म भरला आहे, 26 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, 19 तारखेला आधार बँकेत लिंक केलं, लिंकचा पण मेसेज आलाय पण पैसे अजून आले नाहीत. मुंबईहून बोलते दादा मी, तुम्ही खूप छान माहिती सांगता, थँक्यू व्हेरी मच ताई. यस ताई, तुमचा थोडा शेवटच्या टप्प्यामध्ये फॉर्म अप्रूव्ह झालाय, 26 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय. एक 24-25 पर्यंत त्यांच्या याद्या पुढे गेल्या होत्या आणि मुंबई हा मोठा जिल्हा असल्यामुळे तुमच्या यादीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये नाव आलं नसेल ताई, टेन्शन घेऊ नका. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं नक्कीच नाव असणार आहे, नक्कीच तुम्हाला तिसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत. एक तुम्हाला 3,000 रुपये भेटतील सुरुवातीला आणि 1,500चा हप्ता पुढे भेटेल. पण जर लक्षात घ्या, तर तुम्हाला त्याच्या अगोदर जर 3,000 नाही भेटले तर 4,500 डायरेक्ट तुमच्या अकाउंटला येऊन जातील. लक्षात घ्या, 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला डायरेक्ट येतील. त्याच्यामुळे काळजी करू नका, छान स्वरूपाचे तुम्हाला पैसे भेटणार आहेत ताई. चला पुढचा प्रश्न बघूया. मी नेहा मॅडम बोलतायत, ठाण्यावरून बोलतायत आहे. 25 जुलैला फॉर्म भरलाय आहे मी, ऑनलाईन फॉर्म भरलेला होता, अप्रूव्ह झाला आहे, ओके, परंतु तेव्हा माझं आधार लिंक नव्हतं, 26 ऑगस्टला आधार लिंक केलं आहे. ताई टेन्शन घेऊ नका, तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे भेटून जाणार आहेत. कारण तुम्ही थोडं पुढे गेलात आणि लक्षात घ्या, आधार कार्ड नंतर जर लिंक होत असेल तर त्यांना तिसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत, सरसकट पैसे भेटणार आहेत असं सरकारची घोषणा झालेली आहे. त्याच्यामुळे ताईंनो टेन्शन घेऊ नका. पुढचा प्रश्न. मनीषा आवटे, मी 15 ऑगस्टला फॉर्म भरला आहे, मला 30 ऑगस्टला पैसे आले आहेत, खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. यस, थँक्यू व्हेरी मच. ताईंना या ठिकाणी बघा 15 ऑगस्टला फॉर्म भरला होता, सबमिट केला, अप्रूव्ह झालाय, पैसे ताईला 30 ऑगस्टला आलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. बघा अजून कोणा ताईला पैसे आले जरा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत, दादा एवढी सारी तुमच्यासाठी माहिती घेऊन येतोय, एक लाईक तर करून टाका, लवकर सगळ्यांनी लाईक करून टाकायचंय प्लीज, लवकरात लवकर सगळ्यांनी लाईक करा.
सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, एवढे सारे ताई लाईव्ह आहेत, एक लाईक करायचे आणि ज्यांना पैसे आलेत त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव वगैरे सांगायचंय, कारण 1,500चा हप्ता येणं चालू होणार आहे, लक्षात घ्या. ते पण तुम्हाला मी सांगणार आहे सगळ्या गोष्टी. सर्व ताईंना रिक्वेस्ट आहे, लवकरात लवकर लाईक करून टाकायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. व्हेरी नाईस अँड व्हेरी गुड व्हिडिओ सर, थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद. चला ऑल द लेक्चर्स ग्रेट, थँक्यू सो मच सर, थँक्यू व्हेरी मच, खूप खूप. बघा आपल्या लेक्चरचे खूप फायदा होत आहे, तर ताईंनो सगळ्यांना फायदा होणार आहे, तुमच्या सगळ्या अडचणी सोडवणार आहे. चला ताईचा पुढचा प्रश्न बघूया. खूप छान माहिती देत आहात, धन्यवाद दादा, थँक्यू व्हेरी मच ताई, थँक्यू व्हेरी मच. चला पुढचा प्रश्न. व्हेरी नाईस इन्फॉर्मेशन सांगतात सर, थँक्यू सॉरी, खूप खूप थँक्यू आलेले आहेत. चला खूप सपोर्ट झाला, आय एम सो हॅप्पी, थँक्यू सो मच. पैसे आले, ताईंना पैसे आले, आनंद पण झालाय, ओके धन्यवाद ताई. चला पुढचा प्रश्न. खूप छान माहिती, बघा 4थी कमेंट आहे सलग, डायरेक्ट छान छान माहितीवरच कमेंट येत आहे. खूप छान माहिती दिली दादा. रुपाली मोरे मॅडम बोलतात, थँक्यू व्हेरी मच ताई. चला पुढचा. सर तुमची माहिती खूपच छान असते, आम्हाला आवडते, थँक्यू व्हेरी मच. ओके, या ठिकाणी बघा जवळजवळ 5 ते 6 कमेंट्स थँक्यू बद्दल आलेले आहेत. तुमचे खूप खूप आभार ताईंनो सगळ्यांचे. चला पुढचा प्रश्न ताईचा बघूया. सर जी 30 अगस्त को पैसे जमा हुए हैं, थँक्यू व्हेरी मच. बघा ताई, या ताईंना पण पैसे आले, थँक्यू दीदी, आपको पैसे आए, बहुत अच्छा लगा. आपको कुछ भी अगर प्रॉब्लम हो, कुछ भी प्रॉब्लम हो तो मुझे कमेंट कर देना, मैं आपके अगले वीडियो में बता दूंगा. 1,500 आपका हफ्ता अगला आने वाला है. चलो पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया ताईंचा. दादा खूप छान माहिती देत आहात आणि आता 9 तुमचा व्हिडिओ पाहत आहे, महत्वाचं म्हणजे खूप छान समजून सांगितलं, थँक्यू व्हेरी मच ताई, थँक्यू व्हेरी मच. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. बघा या ठिकाणी ही आनंदाची बातमी, बघा गणेशोत्सवापूर्वी, लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तिसरा जो टप्पा आहे तो गणेशोत्सवापूर्वी संपणार आहे. म्हणजे गणपती आपलं विसर्जन जे होणार आहे बाप्पांचं, त्या विसर्जनाच्या त्या टप्प्याचा त्या ठिकाणी त्या टप्प्यापर्यंत सगळा कंप्लीट होणार आहे. तिसरा टप्पा कंप्लीट होणार आहे. गणेश उत्सवाच्या दरम्यानच हा आपला चांगला साजरा होणार आहे. तिसरा टप्पा या ठिकाणी पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या ताईंना ही गुड न्यूज आहे. आणि बघा लक्षात घ्या, आज हा गैरप्रकार झालाय. एका माणसाने, आपण त्याला आता माणूस म्हणू शकतो का नाही, बघा त्या माणसाने 30 फॉर्म भरले, 30 फॉर्म भरले आणि त्याला 30च्या 30 म्हणजे 90,000 रुपये त्याच्या अकाउंटला पोहोचले. पण तर सरकार जागं झालंय. त्याच्यामुळे तुम्ही जर अशी काही चुका केल्या असतील तर जरा खबरदारी बाळगा, कारण की सरकार आता चौकशी करायलंय. एकापेक्षा जास्त जर फॉर्म भरले असतील, ज्यांना पैसे गेले असतील, तर सरकार याच्यावर आता चौकशा करायलंय आणि कारवाई देखील करायलंय. कृपया करून आपल्या ताईंनी कोणी असे चुकी करू नका, कारण की आपल्याला अशा कारवाईमध्ये सामील व्हायचं नाही. एकच आपल्या हक्काचे जेवढे पैसे तेवढे आपल्याला मिळावेत. बघा या अशा माणसामुळे बाकी 29 ताईचं नुकसान झालंय, कारण की बघा गव्हर्नमेंटचा निधी जो आहे तो लिमिटेड आहे. त्यांनी जो ठरवून दिला तेवढाच निधी आपल्याला त्यांना वाटायचा आहे. आणि जर असे जर कोणी भेटले, एक 10, 20, 25, 30 फॉर्म जर भरत असतील, तर त्यांना जर पैसे गेले, तर याच्यामुळे बघा यांनी 30 फॉर्म भरले, 30 फॉर्म भरले म्हणजे 29 ताईला या ठिकाणी याचे पैसे गेलेत. म्हणजे किती चुकीचा हा या ठिकाणी यांनी गोष्ट केलेली आहे. तर बाकीच्यांना पण विनंती आहे की अशा स्वरूपाच्या चुका करू नका आणि सगळ्या ताईंना पैसे भेटून द्या. तुम्हाला तुमच्या हक्काचे 3,000 भेटलेत ना, उगाच दुसऱ्या ताईंच्या पैशावर डोळा ठेवू नका. तर असे ह्या दादाला पण एक जाणीव झालीच असेल. भरपूर सारे आता त्यांनी पोलीस कारवाई याच्यावर चालू आहे. अशा गोष्टी कृपया करून कोणी करू नका. पुढचा प्रश्न बघूया. 2 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे तरी अजून पैसे मिळाले नाही. सर्व महिलांना समान न्याय मिळाला पाहिजे. यस ताई, सगळ्यांना पैसे भेटणार आहे, टेन्शन घेऊ नका ताई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. 2 ऑगस्टला तुम्ही फॉर्म भरला होता, पण कारण एक गोष्ट समोर आलेली आहे. जर तुम्ही 2 ऑगस्टला जरी फॉर्म भरला, जर तुमचं त्यावेळेस डीबीटी कंप्लीट नसेल 2 ऑगस्टच्या अगोदर, मला लवकरात लवकर कमेंट बॉक्स सांगा. ताई तुम्ही जी कमेंट केली ना, त्या ताईंनी मला एकदा सांगायचंय, तुम्ही फॉर्म भरला होता, सबमिट केलता, अप्रूव्ड केला होता, बरोबर. अप्रूव्डचा मेसेज आला तुमचा 2 ऑगस्टला. 2 ऑगस्टच्या अगोदर तुमचं डीबीटी झालतं का? कारण की अधिकाऱ्यांकडून ही मला माहिती भेटली, डीबीटी अगोदर होणं खूप गरजेचं आहे. फॉर्म अप्रूव्ड होण्याच्या अगोदर डीबीटी झाला असेल तर दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत, म्हणजे भेटलेत त्यांना. पण जर तुमची अशी केस असेल की बाबा फॉर्म अप्रूव्ड झाला होता, नंतर तुम्ही डीबीटी करून घेतलंय,
तर काळजी करू नका ताई, तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे भेटणार आहेत. सरकारने सांगितलंय फॉर्म अप्रूव्ह झालाय, नंतर डीबीटी केलंय, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहेत. ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, एक 4-5 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे. चला पुढचा टप्पा सुरू होणार आहे. पुढचा प्रश्न, 14 ऑगस्टला मंजूर झाला, आधार कार्ड सीडिंग झालं तरी पण पैसे आले नाही. सेम ताई तुमचा पण हाच प्रश्न असेल तर बघा लक्षात घ्या, तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं तुमचं सीडिंग नंतर झालं होतं का. सीडिंग जर नंतर झालं असेल तर तुम्हाला तिसऱ्या टप्प्यात पैसे येऊ दिले. चला पुढचा प्रश्न, 14 ऑगस्टला फॉर्म भरला, 24 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, 29 ऑगस्टला बँक सीडिंग झालेला आहे तरी पण पैसे आले नाहीत. येस ताई तुम्ही जरा पुढे गेलात, तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे भेटून जातील. 29 तारखेला सीडिंग झाले म्हणजे तुम्हाला तिसऱ्या टप्प्यासाठी तुम्ही पात्र झालेला आहे. चला पुढचा प्रश्न, पैसे आले नाहीत, पैठण छत्रपती संभाजीनगर, सुनीता दसपुते, संपूर्ण माहिती आहे, फॉर्म अप्रुव्हल आहे, फॉर्म जुलैमध्ये भरला होता. चला ताई तुम्ही हे सेमच तुमचं डीबीटी कंप्लीट झालं होतं का, फॉर्म भरायच्या अगोदर, अप्रूव्ह व्हायच्या अगोदर डीबीटी झालं का, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. चला पुढचा प्रश्न, भाऊ आज बँकेमध्ये जाऊन आले, माझे पैसे जमा आलेत. बघा लक्षात घ्या, काही काही अशा पण ताई आहेत त्यांना पैसे अकाउंटला आलेत पण मोबाईलला मेसेज आला नाही. मग त्यांनी काय करायचंय, अकाउंटला स्वतः बँकेमध्ये जाऊन बघून या, कारण की बऱ्याच ताईंचे असे केसेस आलेले आहेत, त्यांना बँकेचा नंबरवर काय झालाय मेसेज नाही आला की बाबा पैसे तुम्हाला आलेत म्हणून, तुमच्यावर पैसे तुमचे क्रेडिट झालेत म्हणून. पण तुम्ही जर बँकेमध्ये जाऊन जर चेक केलं तर तुम्हाला बघा ह्या ताईंनी बघा बँकेत जाऊन चेक केलं तर त्यांना पैसे आलेत. त्याच्यामुळे धन्यवाद आणि तुमच्या ताई शुभेच्छा, तुम्हाला पुढचे 1,500 रुपये लवकरात लवकर भेटणार आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया, 12 अगस्त को फॉर्म भरा था, 26 अगस्त को अप्रूव हुआ है, मुंबई अंधेरी. यस ताई आपको ये तीसरे टप्पे में पैसे आ जाएंगे, टेन्शन मत लो. चला पुढचा प्रश्न, 18 जुलैला फॉर्म भरला होता, 5 ऑगस्टला अप्रूव्ह झाला होता तरी पैसे आले नाहीत, सुनीता अमोल. ओके 5 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय. सेम तुमचं डीबीटी कधी झालंय एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. चला हा पुढचा एक प्रश्न बघूया, मी सीमा भोले, बीड जिल्हा, 15 जुलैला फॉर्म भरला, 5 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, मेसेज आला, बँक सीडिंग पण झालं, आजपर्यंत पैसे मिळाले नाहीत. ताई टेन्शन घेऊ नका, 100% सीडिंग झालंय, तिसऱ्या टप्प्यात 100% पैसे तुम्हाला भेटणार आहेत. 100% गव्हर्नमेंट तर्फे मोठी घोषणा झाली आहे, तिसऱ्या टप्प्यात सगळ्याला पैसे भेटणार आहेत 3,000 रुपये. चला थँक्यू मुख्यमंत्री साहेब, ताईंना पैसे आलेत बहुतेक. चला पुढचा प्रश्न, 15 ऑगस्टला फॉर्म भरला होता, 25 ऑगस्टला मंजूर झाला, 29 तारखेला आधार लिंक केल्यावर. ओके ताई आधार कार्ड तुम्ही आता लिंक केले बघा, 25 नंतर आधार कार्ड लिंक केलंय तर तुम्हाला एक लक्षात घ्या, एक तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे यायला पाहिजेत. चला पुढचा प्रश्न, माहिती छान दिली तुम्हाला, नमस्कार, आभारी आहो, थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला पण माहिती आवडत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. बघा मी खूप छान स्वरूपाची माहिती माझ्या पद्धतीने देत आहे, तुम्हाला समजत आहे का, एकदम सोप्या भाषेत समजवायचा प्रयत्न करत आहे. तरी तुम्हाला समजत नसेल तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. समज मी सांगितलेलं एकदम सोप्या भाषेमध्ये, ग्रामीण भाषेमध्ये किंवा तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, तर तुम्हाला समजत आहे का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. नसेल समजेल तर मी अजून दुसऱ्या काही गोष्टी चेक करतो की बाबा अजून सोप्या पद्धतीने कसं सांगता येईल ते बघतो. तर तुम्हाला समजत आहे का सगळ्यांना एकदा कृपया करून कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. मी जी माहिती तुम्हाला सांगतोय सोप्या भाषेमध्ये तर त्याला अजून फोडून सांगायचंय का, अजून त्याला मध्ये जाऊन सांगायचं असेल ते पण सांगतो, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या ताई काय म्हणतात, 17 ऑगस्टला फॉर्म भरला आणि 26 ऑगस्टला मंजूर झाला, यस तरी पैसे आले नाही. ताई आता तुम्ही शेवटच्या टप्प्यात फॉर्म भरलाय म्हणजे येऊन जातील पैसे, काही काळजी करू नका, तिसऱ्या टप्प्यात 100% पैसे येऊन जातील. संगीता राजेंद्र चौगुले यांचा फॉर्म 18 ऑगस्ट रोजी भरून देखील पैसे आले नाहीत अजून. 18 ऑगस्टला फॉर्म भरलाय, अप्रूव्ड कधी झाले मला एकदा ताई सांगा. आणि नंतर गोष्ट म्हणजे डीबीटी तुम्ही नंतर केलंय का अगोदर केलंय ते एकदा सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न, जिल्हा सांगली 9 जिल्ह्याला फॉर्म भरला, 5 ऑगस्ट मध्ये 20 डिसअप्रूव्ड झाला. ओके डिसअप्रूव्ड पण झाला आहे, फॉर्म रिसबमिट केलाय, 10 ऑगस्ट मध्ये अप्रूव्ह झाला तरीही 3,000 जमा झाले नाहीत. ताई टेन्शन घेऊ नका, फॉर्म तुम्हाला अप्रूव्हचा मेसेज आलाय, टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त डीबीटी जर उशिरा केला असेल फॉर्म अप्रूव्हच्या नंतर तर तिसऱ्या टप्प्यात ताई तुम्हाला पैसे येऊन जातील. चला पुढचा प्रश्न, तुमचे पण प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये पटपट विचारायचे आहेत, लवकर कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
धन्यवाद सर, आपण खूप छान माहिती दिली. यस, थँक्यू व्हेरी मच. भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत. सगळ्यांनी एक लवकर लवकर दादासाठी व्हिडिओसाठी लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. खूप छान माहिती तुम्हाला दररोज येत आहे. सकाळी 10 वाजता अपडेट्स देत असतो, नंतर 5 वाजता अपडेट देत असतो आणि संध्याकाळी 7 वाजता तुमचे प्रश्न उत्तर घेत असतो. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खूप छान माहिती तुम्हाला दररोज मी देत आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. मनीषा देवीदास ढोले 13 ऑगस्टला फॉर्म भरला, 25 तारखेला अप्रूव्ह झाला आहे, तरी पण पैसे भेटले नाही. तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. ताई, तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे भेटून जातील, काळजी नसावी. चला पुढचा प्रश्न. रिस्पेक्टेड सर, 12 ऑगस्ट सबमिट केला होता, 26 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, बँक अकाउंट सीडिंग ऍक्टिव्ह है, डीबीटी ऍक्टिव्ह, पण पैसे नाही आले. ओके, चालेल ताई, टेन्शन घेऊ नका. 100% तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येतील. बघा, आपण जसं सांगत होतो पहिल्या टप्प्यामध्ये मी सांगत होतो की दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे येतील, 31 तारखेपर्यंत पैसे येतील. तर ताईला 29 तारखेपासूनच पैसे यायला सुरू झालं. 28 पासूनच पैसे यायला सुरू झालं. 28, 29, 30, 31 असे 2-3 दिवसात पैसे सगळ्याला येऊन गेले. पण ज्या ताईंना त्या टप्प्यात पैसे भेटले नाहीत तर त्या ताईंना आता सोमवारपासून पैसे यायला सुरू होणार आहे. लक्षात घ्या, पैसे यायला 100% सुरू होणार आहे. आणि ज्या ताईंना ऑलरेडी 3,000 आले होते त्यांना 14 सप्टेंबर पासून 1,500 रुपयाचा हप्ता सुरू होणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. जुलैमध्ये फॉर्म भरला होता, 5 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, अजून पैसे आले नाही, जिल्हा परभणी. यस ताई, येतील पैसे, काही टेन्शन घेऊ नका. तृप्ती शिंदे पुणे मांजरी, 16 ऑगस्टला फॉर्म सबमिट झाला, 25 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय, डीबीटी नंतर झालाय. तिसऱ्या टप्प्यात ताई तुम्हाला पैसे येऊन जातील. चला पुढचा प्रश्न. श्री स्वामी समर्थ, यस, शिलाई मशीनसाठी अर्ज कसा, कुठे? ओके 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 ताईंनो, आता तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट, ज्या ताई आता बघा लाडक्या बहिणीची योजनाच्या बद्दलची दररोज माहिती मी देतच आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या, सरकारच्या ज्या ज्या योजना येतील, आवास योजना असेल, मुख्यमंत्र्यांची योजना असेल, शेतकऱ्याची योजना असेल, अशी तुम्हाला शिलाई मशीनची योजना असेल, गॅस बद्दलची योजना असेल, सबसिडीची योजना असेल, पैसे तुम्हाला भेटावेत याच्यासाठी व्हिडिओ मी आता दररोज अपलोड करणार आहे. लाडक्या बहिणीच्या योजनेचे व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला पुढचे व्हिडिओ तुम्हाला दररोज मी टाकणार आहे. जे अशा योजना ज्या निघतील नवीन नवीन लाडक्या बहिणीसारख्या, त्यासारख्या तुम्हाला योजनाची माहिती हवी असेल तर सर्वांनी येस म्हणून टाकायचंय. आणि लक्षात घ्या, त्यांना जर माहिती एकदम सोप्या भाषेत, बघा तुम्हाला दररोज मी जसं सांगतोय सोप्या भाषेत, त्या स्वरूपात सोप्या भाषेत तुम्हाला दररोज मी माहिती देणार आहे. तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शेतकऱ्याबद्दलच्या योजना सगळ्या मी सांगणार आहे. सगळी योजना म्हणजे गव्हर्नमेंटच्या सगळ्या योजना, GR जे काही असेल ते दररोज तुम्हाला मी सांगत राहणार आहे. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा. खूप छान तुम्हाला माहिती दररोज या चॅनलमध्ये भेटत राहणार आहे. पुढचा प्रश्न. 12 तारखेला फॉर्म भरलेला आहे, पैसे आले नाहीत, तरी तुम्हाला पुढच्या टप्प्यात पैसे भेटत होतील. 8 ऑगस्टला फॉर्म भरलाय, 24ला अप्रुव्हल आलाय, डीबीटी नंतर तुमचं कंप्लीट झालंय, तिसऱ्या टप्प्यात पैसे येऊन जातील ताई. चला पुढचा प्रश्न. हॅलो सर, कोल्हापूर शिरोळा तालुका, 14 ऑगस्टला अप्रुव्हलचा मेसेज आला आहे, बँक सीडिंग 30 ऑगस्टला म्हणजे थोडं पुढच्या टप्प्यात गेलात, 30 तारखे म्हणजे ऑगस्टला झाले म्हणजे तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येऊन जातील ताई. चला पुढचा. फॉर्म किती झालाय? 21 ऑगस्टला अप्रूव्ह झालेला आहे, 4 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय, ओके भरलाय आणि 4 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय. पोस्टात सेव्हिंग खाते 20 ऑगस्टला आधार सेटिंग झालाय, तर ओके यस, पैसे आले नाही, तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे येऊन जातील. पुढचा प्रश्न. मी संध्या शिंदे जोगेश्वरी, पूर्ण राहणार, ऑगस्ट महिन्यामध्ये 4 तारखेला फॉर्म भरलाय, अप्रूव्ह झालाय, अजून पैसे आले नाहीत, तिसऱ्या टप्प्यात पैसे येऊन जातील. बघा व्हिडिओ मध्ये प्रत्येक प्रश्नाची मी उत्तर देत आहे. तुमचे प्रश्न मला लवकरात लवकर विचारायचे आहेत. नाव, गाव, जिल्हा सगळं टाकून सबमिट अशी स्वरूपात माहिती पाठवायची. सगळ्यांची उत्तर मी देत आहे. तुम्हाला काही जरी अडचण असेल तर लवकर लवकर विचारायचंय. आज आपण इथेच थांबूया. भेटूया सकाळी 10 वाजता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.